नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 2 वर्गीकरण उपघटक शब्दसंग्रह स्वाध्याय 2.1 प्रश्न नंबर 1. गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मित्रांनो, आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. बघा प्रश्न नंबर 1. कान, नाक, हात आणि डोळे. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 हात. कान, नाक, डोळे हे आहे ज्ञानेंद्रिय, हात हे ज्ञानेंद्रिय नाही, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हात. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. झरा, तळे, ओढा, नदी. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये तळ्यातलं पाणी साठलेलं असतं, पण झरा असेल, ओढा असेल आणि नदी असेल यातलं पाणी वाहतं असतं, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2 तळे. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. खो खो, लंगडी, कॅरम, कबड्डी. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये खो खो, लंगडी, कॅरम आणि कबड्डी या 4 शब्दांमध्ये कॅरम हा बैठे खेळ आहे आणि खो खो, लंगडी आणि कबड्डी हे मैदानी खेळ आहे. म्हणजे खो खो, लंगडी, कबड्डी हे खेळ आपल्याला मैदानावर जाऊन खेळावे लागतात. कॅरम हा खेळ मैदानी नाही, हा बैठा खेळ आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कॅरम. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. नंतर, आता, आज, यावर्षी. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे नंतर. नंतर हा भविष्यकाळ दर्शवणारा शब्द आहे. आता, आज, यावर्षी हे आहे वर्तमानकाळी शब्द. बघा, आता, आज, यावर्षी हे वर्तमानकाळी शब्द आहे. नंतर हा भविष्यकाळ दर्शवणारा शब्द आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 नंतर, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 5. आले, बटाटा, मुळा आणि सुरण. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये बघा, आले, बटाटा, मुळा आणि सुरण. तर आले, बटाटा आणि सुरण मित्रांनो हे आहे खोड. बघा, आले, बटाटा आणि सुरण मित्रांनो हा खोडाचा प्रकार आहे आणि मुळा हे मूळ आहे, म्हणून 5व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 मुळा. प्रश्न नंबर 6. वर्षा, हेमंत, शिशिर, उन्हाळा. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे उन्हाळा. बघा, उन्हाळा वगळता वर्षा, हेमंत आणि शिशिर हे आहे भारतीय ऋतू, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 उन्हाळा. प्रश्न नंबर 7. अंतराळ, आकाश, अवकाश आणि अंतरिक्ष. या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. मित्रांनो, आकाश वगळता अंतराळ, अवकाश आणि अंतरिक्ष हे समानार्थी शब्द आहे आणि हे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असतात, म्हणून 7व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. सारंगी, सनई, सरोद, वीणा. मित्रांनो, सारंगी, सरोद आणि वीणा हे आहेत तंतुवाद्य, म्हणजे मित्रांनो हे वाद्य तारेने वाजवले जातात आणि सनई हे वायुवाद्य आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2 सनई हे आहे वायुवाद्य आणि सारंगी, सरोद आणि वीणा हे आहे तंतुवाद्य, म्हणजे हे तारेने वाजवले जातात. यानंतर आहे प्रश्न नंबर 9. हत्ती, घोडा, हरिण, गरुड. मित्रांनो, अतिशय सोपं आहे. बघा, या 4 शब्दांमध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. बघा, हत्ती, घोडा आणि हरिण हे आहे प्राणी आणि गरुड हा पक्षी आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक 4, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गरुड. आणि सर्वात शेवटी प्रश्न नंबर 10. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा आणि गांधी जयंती. तर मित्रांनो, यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 गुढीपाडवा. गुढीपाडवा हा धार्मिक सण आहे जो तिथीनुसार येतो आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे राष्ट्रीय सण आहेत, हे तारखेनुसार येतात,
म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुढीपाडवा. प्रश्न नंबर 11 पागोटे, फेटा, धोतर, टोपी. मित्रांनो या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा पागोटे, फेटा, धोतर आणि टोपी. मित्रांनो धोतर वगळता पागोटे, फेटा आणि टोपी हे डोक्यावर परिधान करायचे वस्त्र आहेत. बघा धोतर हे आपण कमरेच्या खाली घालतो, म्हणून 11व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 धोतर. मित्रांनो धोतर कमरेच्या खाली घातलं जातं. पागोटे, फेटा आणि टोपी हे डोक्यावर परिधान करायचे वस्त्र आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12 बदाम, काजू, अक्रोड आणि डाळिंब. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे डाळिंब. बघा डाळिंब हे फळ आहे आणि बदाम, काजू, अक्रोड याला आपण सुकामेवा म्हणतो किंवा ड्रायफ्रुट्स म्हणतो. मित्रांनो हे ड्रायफ्रुट्स आहेत, डाळिंब हे फळ आहे, म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 डाळिंब. यानंतर आहे प्रश्न नंबर 13 छाती, हृदय, फुफ्फुस आणि जठर. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे छाती. बघा हृदय, फुफ्फुस आणि जठर हे आपल्या शरीराच्या अंतर्भागात असतात. बघा हृदय, फुफ्फुस, जठर हे आपल्या अंतर्भागात असतात, ते आपल्याला दिसत नाही, पण छाती हा आपल्या शरीराच्या वरचा भाग असतो जो आपल्याला दिसतो. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छाती. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे छाती. यानंतर आहे प्रश्न नंबर 14 सायकल, टांगा, मोटार, बैलगाडी. मित्रांनो या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे मोटार. बघा सायकल, टांगा आणि बैलगाडी या वाहनांसाठी इंधनाची आवश्यकता नसते, पण मोटारीसाठी मित्रांनो पेट्रोल असेल, डिझेल असेल याची आवश्यकता असते. पण सायकल, टांगा आणि बैलगाडी या वाहनांसाठी इंधनाची आवश्यकता नसते, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 मोटार. यानंतर प्रश्न नंबर 15 हिंदी, मराठी, मालवणी आणि पंजाबी. मित्रांनो बघा गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 मालवणी. मालवणी ही बोली भाषा आहे आणि हिंदी, मराठी, पंजाबी या राज्यभाषा आहेत. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 मालवणी. ही बोली भाषा आहे. हिंदी, मराठी, पंजाबी या राज्यभाषा आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 16 जल, उदक, मोद, तोय. मित्रांनो या 4 शब्दांमध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. बघा जल, उदक आणि तोय हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे आणि मोद म्हणजे आनंद, म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मोद. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे मोद. मोद म्हणजे आनंद आणि जल, उदक आणि तोय हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 17 तांबडा, नारंगी, जांभळा, तपकिरी. मित्रांनो इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत ताना, पिहिनी, पाजा. त्यामध्ये तांबडा, नारंगी आणि जांभळा हे इंद्रधनुष्याचे रंग आहे. तपकिरी हा इंद्रधनुष्यातील रंग नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4. 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 18 पुस्तक, दैनिक, मासिक आणि वही. मित्रांनो वही वगळता बाकी सर्व आहे वाचन साहित्य. बघा पुस्तक, दैनिक आणि मासिक हे वाचन साहित्य आहे, वही हे वाचन साहित्य नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4 वही. 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 वही. यानंतर आहे प्रश्न नंबर 19 वैशाख, आषाढ, श्रावण आणि वसंत. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4 वसंत. वसंत हा ऋतू आहे आणि वैशाख, आषाढ, श्रावण हे मराठी महिने आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4 वसंत. यानंतर प्रश्न नंबर 20 दिवस, वर्ष, दिनदर्शिका आणि महिना. मित्रांनो बघा दिवस, वर्ष, दिनदर्शिका, महिना या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 दिनदर्शिका. मित्रांनो दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. बघा दिनदर्शिका हा शब्द वगळता दिवस, वर्ष आणि महिना हे आहेत
कालमापनाची एकके. बघा, दिवस, वर्ष आणि महिना हे कालमापनाची एकके आहेत. म्हणून 20व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3, दिनदर्शिका. प्रश्न नंबर 21. लोहगड, राजगड, सिंहगड, विजयदुर्ग. मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. लोहगड, राजगड, सिंहगड मित्रांनो हे डोंगरी किल्ले आहेत आणि विजयदुर्ग हा सागरी किल्ला आहे, म्हणजे हा समुद्रामध्ये असणारा किल्ला आहे आणि बाकी सर्व डोंगरी किल्ले आहेत. म्हणून 21व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4, विजयदुर्ग. यानंतर प्रश्न नंबर 22. वन, कानन, कांचन आणि रान. मित्रांनो, कांचन म्हणजे सोने आणि वन, कानन आणि रान हे जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. म्हणून 22व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3, कांचन. मित्रांनो, कांचन म्हणजे सोने आणि वन, कानन आणि रान म्हणजे जंगल. यानंतर आहे प्रश्न नंबर 23. नायलॉन, कॉटन, रेयॉन, टेरिलिन. मित्रांनो, कॉटन हा नैसर्गिक धागा आहे, कापसापासून तयार होणारा हा नैसर्गिक धागा आहे आणि नायलॉन, रेयॉन, टेरिलिन हे कृत्रिम धागे आहे. म्हणून 23व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2, कॉटन. यानंतर प्रश्न नंबर 24. ज्वारी, तीळ, करडई, शेंगदाणा. मित्रांनो, ज्वारी वगळता तीळ, करडई आणि शेंगदाणा या आहेत तेलबिया. ज्वारी हे आहे मित्रांनो अन्नधान्य. म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, गटात न बसणारा शब्द आहे ज्वारी. ज्वारी वगळता तीळ, करडई आणि शेंगदाणा या तेलबिया आहेत, म्हणजे यांच्यापासून तेल तयार केलं जातं. यानंतर प्रश्न नंबर 25. सिंह, हरिण, गरुड आणि गिधाड. तर मित्रांनो, या 4 शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आहे हरिण. हरिण हे शाकाहारी आहे आणि सिंह, गरुड, गिधाड हे मांसाहारी आहे. म्हणून 25व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द आहे हरिण. मित्रांनो, हरिण शाकाहारी आहे आणि सिंह, गरुड, गिधाड हे मांसाहारी आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण स्वाध्याय 2.1 मध्ये आपण 25 प्रश्नांचा विचार केला. राहिलेले 25 प्रश्न किंवा जे काही उरलेले प्रश्न असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.